नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला मागणीचा नियम सविस्तरपणे विचारात घेतला. आज आपण मागणीच्या विरुद्ध असणारा म्हणजेच पुरवठ्याचा नियम अभ्यासणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमसुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण वस्तूच्या किंमत बदलाचा पुरवठा नगसंख्येवर काय परिणाम होतो हे पुरवठा नियमाद्वारे स्पष्ट करता येते. थोडक्यात, वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी झाली की वस्तूचा पुरवठासुद्धा कमी होतो, असे मत डॉक्टर मार्शल यांनी पुरवठा नियम स्पष्ट करताना व्यक्त केलेले आहेत. पुरवठ्याचा नियम स्पष्ट करताना डॉक्टर मार्शल यांनी पुढील प्रमाणे विधान व्यक्त केलेलं आहे. ते विधान असं आहे: इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूचा पुरवठा कमी होतो. अशा प्रकारचं विधान पुरवठ्याचा नियम मांडताना डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेलं आहे, जे विधान मागणी नियमाच्या पूर्णपणे विरोधात आहे. मागणी नियमामध्ये वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते, तर वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते. या उलट पुरवठा नियमामध्ये वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूचा पुरवठा कमी होतो. अशा प्रकारचं मत डॉक्टर मार्शल यांनी पुरवठा नियमामध्ये स्पष्ट केलेलं आहे. डॉक्टर मार्शल यांनी मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा नियमाचं सुद्धा सूत्र मांडलेलं आहे. ते सूत्र असं आहे: यस बरोबर एफ कंसामध्ये पी. यस म्हणजे सप्लाय, ज्याला मराठीमध्ये पुरवठा असं म्हटलं जातं. एफ म्हणजे फंक्शन, त्याला मराठीत फलनात्मक संबंध असं म्हटलं जातं. तर पी बरोबर प्राईस म्हणजेच किंमत. या सूत्राच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला सिद्धांत स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते पुरवठा हा किमतीचे फलन आहे, म्हणजेच किमतीमध्ये बदल झाला असता आपोआप पुरवठ्यामध्ये बदल होतो. किंमत वाढली, पुरवठा वाढतो. किंमत कमी झाली, पुरवठा आपोआप कमी होतो. अशा प्रकारे त्यांनी आपला सिद्धांत मांडण्यासाठी सूत्राचा वापर केलेला आहे. आपला सिद्धांत स्पष्ट करताना त्यांनी मागणी नियमाप्रमाणेच काही गृहीतकांचा सुद्धा विचार केलेला आहे. ती गृहीतके पुढील प्रमाणे: पहिलं जे गृहीतक आहे ते म्हणजे इतर परिस्थिती कायम असते. दुसरं जे महत्त्वाचं गृहीतक आहे ते म्हणजे वस्तूच्या किमती स्थिर आहेत. तिसरं महत्त्वाचं गृहीतक आहे उत्पादन तंत्रात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. चौथं महत्त्वाचं गृहीतक आहे उत्पादनाचे घटक स्थिर असतात. पाचवं महत्त्वाचं जे गृहीतक मांडलेलं आहे, भविष्यकालीन वस्तूच्या किमती स्थिर असतात. आणि शेवटचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसंख्या स्थिर असते. अशा वेगवेगळ्या गृहीतकांच्या आधारे डॉक्टर मार्शल यांनी आपला पुरवठ्याचा नियम स्पष्ट केलेला आहे. यानंतर डॉक्टर मार्शल यांनी पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी कोष्टक किंवा अनुसूची किंवा आलेख या आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा वापर केलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विश्लेषणाची अतिशय महत्त्वाची साधनं म्हणजे कोष्टक असेल, आलेख असेल, ग्राफ असेल, समीकरण असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचा नेहमी किंवा सतत वापर करून सिद्धांत स्पष्ट केले जातात, सिद्धांताची मांडणी केली जाते.
डॉक्टर मार्शल यांनी सुद्धा पुरवठ्याचा नियम स्पष्ट करताना कोष्टकाचा किंवा तक्त्याचा आधार घेतलेला आहे. या तक्त्यामध्ये त्यांनी वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा हा नगसंख्येमध्ये विचारात घेतलेला आहे. या कोष्टकामध्ये आपल्याला असं आढळून येतं की वस्तूची किंमत वाढत जाते. 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये आणि 30 रुपये अशी चढत्या दराने किंवा वाढत्या दराने किंमत जसजशी वाढत आहे तसतसा वस्तूचा पुरवठा जो नगसंख्येमध्ये शेजारी दर्शविण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसून येते. वस्तूची किंमत 5 रुपये असताना वस्तूचा पुरवठा फक्त 2च नगसंख्येचा होता. किंमत 10 रुपये झाली, वस्तूचा पुरवठा 4 नगसंख्येने वाढला. वस्तूची किंमत 15 असताना 6, 20 असताना 8, 25 असताना 10 आणि वस्तूची किंमत 30 रुपये झाल्यानंतर वस्तूच्या पुरवठ्यामध्ये 12 नगसंख्येने वाढ झालेली आहेत. अशा प्रकारे वरच्या या कोष्टकामध्ये वस्तूची किंमत जसजशी वाढत जाते तसतसा वस्तूचा पुरवठा वाढत जातो. अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतात केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर मार्शल यांनी आकृतीच्या द्वारे सुद्धा स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वरील आकृतीमध्ये अक्षावर वस्तूचा पुरवठा व अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शविली आहे. आकृतीत P1 हा पुरवठा वक्र दर्शविण्यात आलेला आहे. हा वक्र असे स्पष्ट करतो की वस्तूची किंमत वाढली असता वस्तूच्या पुरवठ्यात वाढ होते. या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूच्या पुरवठ्यामध्ये घट होते. वरील आकृतीमध्ये आपल्याला असं आढळून येतं की पुरवठा वक्र हा वरच्या दिशेने वर चढत डावीकडून उजवीकडे वर जाताना आपल्याला दिसून येतो. P हा पुरवठा वक्र आहे जो धनात्मक स्वरूपाचा असतो. मागणी वक्र हा उतरता असतो तर पुरवठा वक्र हा धनात्मक असतो, खालून वरच्या दिशेने चढत जाणारा असतो. अशा प्रकारचं स्पष्टीकरण डॉक्टर मार्शल यांनी आपल्या सिद्धांतात केलेलं आहे. मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा नियमाला सुद्धा काही अपवाद आहेत. पुरवठा नियम सर्वच वस्तूंच्या किंवा सर्वच घटकांच्या बाबतीत अनुभवास येत नाही, तर त्याला काही अपवाद आहेत. त्याचे स्पष्टीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. पहिला जो अपवाद मांडलेला आहे तो म्हणजे पुरवठ्याचा नियम श्रमाच्या पुरवठ्याला लागू होत नाही. कारण पुरवठ्याचा नियम श्रमाच्या पुरवठ्याला कधीही लागू होत नाही. श्रमिकांचे वेतन वाढले तर तो अधिक श्रम करण्यास तयार होतो, पण तो विशिष्ट वेतनापर्यंत काम करण्यास तयार होतो. पुढे वेतन वाढले तरी तो अधिक काम करण्याऐवजी आरामास प्राधान्य देतो. परिणामी वेतन वाढ झाली की श्रमाचा पुरवठा वाढण्याऐवजी घटतो. म्हणूनच पुरवठ्याचा नियम श्रमाच्या पुरवठ्याला लागू होत नाही. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे शेती उत्पादनाच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. बाजारपेठेतील शेतमालाच्या किमतीत वाढ झाल्यास त्यावेळी पुरवठा वाढविता येत नाही, कारण शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. त्यामुळे शेतमालाचे निश्चित किती उत्पादन होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणूनच शेती उत्पादनाच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. या सिद्धांताला तिसरा जो अपवाद आहे तो म्हणजे नाशवंत वस्तूच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. नाशवंत वस्तूचा साठा आपल्याला कधीही करून ठेवता येत नाही. म्हणूनच नाशवंत वस्तू कमी किमतीला विकल्या जातात. उदाहरणार्थ भाजीपाला, फळे, फुले इत्यादी. या वस्तूंच्या कितीही किमती वाढल्या तरी देखील त्या वस्तूंचा लगेचच आपल्याला पुरवठा करता येत नाही. म्हणून नाशवंत वस्तूच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही.
पुढचा जो अपवाद आहे तो म्हणजे दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. दुर्मिळ वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी त्या वस्तू दुर्मिळ असल्यामुळे त्यांच्या पुरवठ्यात वाढ करता येत नाही. परिणामी दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा नियमसुद्धा लागू होत नाही. दुर्मिळ वस्तूंमध्ये मौल्यवान वस्तू यांचा समावेश होतो. त्या वस्तू आपल्याला लगेचच मार्केटमध्ये त्यांचा पुरवठा करता येत नाही. म्हणून दुर्मिळ वस्तूंच्या बाबतीत पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. शेवटचा 5वा जो अपवाद आहे तो म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. भविष्यकालीन वस्तूंच्या किमतीत वाढ किंवा घट होणार असेल तर त्याचा परिणाम हा वस्तूच्या पुरवठ्यावर होतो. भविष्यात वस्तूच्या किमतीत अधिक घट होणार असेल तर सद्यस्थितीत वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरी देखील पुरवठ्यात वाढ होत नाही. परिणामी भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा घटक पुरवठा नियमाला अपवाद ठरलेला आहे. अशा प्रकारे पुरवठ्याचा नियम डॉक्टर मार्शल यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम हा अतिशय महत्त्वाचा नियम म्हणून अर्थशास्त्रामध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे. धन्यवाद.